भाजप आमदार परिणय फुके आपल्यासोबत आहेत. उद्या दोन्ही ठाकरे जे आहे ते पुन्हा एकत्र येत आहेत. एक मेळावा जो आहे तो विजयी मेळावा जो आहे तो वरळीत पार पडतोय. कसं बघताय त्यांच्या या सगळ्या एकत्र येण्याकडे? मला तर हा प्रश्न आहे की विजय मिळावा कशाचा? जो निर्णय उद्धव 2022 मध्ये झाला, जो त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते आणि जो निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनीच घेतला होता, त्रिभाषी सूत्राचा संदर्भातला जो अहवाल होता त्याची स्वीकृती त्यांनी केली होती, तो निर्णय त्यांनी घेतला होता आणि त्या निर्णयाचा जो GR होता तो GR फडणवीस साहेबांनी आमच्या या सरकारने रद्द केलेला आहे. तर मग हे कशाचा मेळावा भाजप आमदार परिणय फुके आपल्यासोबत आहेत. उद्या दोन्ही ठाकरे जे आहे ते पुन्हा एकत्र येत आहेत. एक मेळावा जो आहे तो विजयी मेळावा जो आहे तो वरळीत पार पडतोय. कसं बघताय त्यांच्या या सगळ्या एकत्र येण्याकडे? मला तर हा प्रश्न आहे की विजय मिळावा कशाचा? जो निर्णय उद्धव 2022 मध्ये झाला, जो त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते आणि जो निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनीच घेतला होता, त्रिभाषी सूत्राचा संदर्भातला जो अहवाल होता त्याची स्वीकृती त्यांनी केली होती, तो निर्णय त्यांनी घेतला होता आणि त्या निर्णयाचा जो GR होता तो GR फडणवीस साहेबांनी आमच्या या सरकारने रद्द केलेला आहे. तर मग हे कशाचा मेळावा घेताय आणि कशाचं काय म्हणतात त्याला आभार किंवा कोणता मेळावा घेता? यांनी तर खरं म्हटलं तर फडणवीस साहेबांचा आभारासाठी हा मेळावा घेतला पाहिजे, कारण मराठी माणसांना खरं न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. ठाकरे दोन्ही एकत्र येतात, त्यामुळे थोडंसं वातावरण निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा त्याचा फटका जो आहे तो बसू शकतो असंही बोललं जातं. नाही, मला नाही वाटत की असं काही खूप महानगरपालिकेच्या निवडणुकीत याचा काही फटका बसणार, कारण या मुंबईच्या मराठी माणसाला हे माहीत आहे की या मुंबईमध्ये मराठी माणसाला हतपार करणारे कोण आहे. मागच्या 30-35 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता होती आणि त्यांची सत्ता असताना यांनी किती उद्रेक केलेला आहे हे या शहरातील मराठी माणसाला माहीत आहे. आणि कुठेतरी या सगळ्या महानगरपालिकेमध्ये ठेकेदारी कोण करतात, बाकी कामं कोण करतात, पैसे कोण कमवतात, कोणाला मोठं करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे हेही या भागातील मराठी माणसाला सगळ्यांना माहिती आहे, या शहराच्या मराठी माणसाला माहिती आहे. आणि म्हणून ह्या दोघांनी परत एकत्र येऊन असं काही मला वाटत नाही की खूप काही फरक पडणार. संजय राऊत वारंवार म्हणतात की ठाकरे बँड जो आहे तो अजूनही जिवंत आहे किंवा त्याची तेवढंच वजन जे आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणात आहे असं वारंवार दोन्ही बाजूंनी सांगितलं. बघा, ठाकरे ब्रँड जो आहे हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरचा ब्रँड होता आणि तो जो ब्रँड आहे तो उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी हिंदुत्व सोडलं, ज्या दिवशी काँग्रेससोबत ते बसले, त्या दिवशी त्या ब्रँडचा बँड वाजलेला आहे. आणि आता हा कोणताही ब्रँड त्यांचा राहिलेला नाही आहे. तो जो ब्रँड होता तो स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता. ज्या पद्धतीनं मनीषा कायंदे यांनी वारी बाबत जे वक्तव्य केलं की अर्बन नक्षलवादी जे आहे ते वारीत घुसले होते, त्यानंतर विरोधक आता संविधानाच्या प्रती घेऊन संविधान दिंडी जे आहे ते काढतायत. आज रोहित पवार सुद्धा संविधानाची प्रत घेऊन सभागृहात आलेले पाहायला मिळाले. बघा, हे सगळे ढोंगी लोक आहेत आणि हे नवटंकी लोक आहेत. विरोधी पक्षात असताना या सगळ्या प्रकारच्या नवटंकी हे करतात आणि सत्तेत असताना संविधानाला पायमल्ली करण्याचं काम, संविधानाला कुठेतरी कचऱ्यात टाकण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. यांची सत्ता अनेक वर्ष होती आणि या देशाचे काय हाल करून ठेवले हे संपूर्ण देशाच्या जनतेला माहीत आहे. आणि निश्चितच या प्रकारचं यांनी हे सगळं जे नवटंकी आहे हे बंद केली पाहिजे. साहजिकच आहे. एक शेवटचा प्रश्न, उद्याची जी सभा दोघांची होते ती अभूतपूर्व होईल असा विश्वास दोन्ही पक्षांनी व्यक्त केला पाहायला मिळतोय. कुठलाही झेंडा नसेल असंही त्यांचं म्हणणं आहे. बघा, असं आहे की सगळ्यात मोठा प्रश्न मला वाटतं दोन्ही नेत्यांपुढे असा आहे की कुठला झेंडा घेऊ हाती. आणि हे NSC डोममध्ये ही सभा करतात आहे आणि 2 दिवसाआधी आमचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाणजींचं पदग्रहणाचा कार्यक्रम किंवा त्यांना अध्यक्षाची घोषणा 2 दिवसाआधी त्याच डोममध्ये झालेली आहे. त्या डोममध्ये 10,000 पेक्षा वर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता तिथे आलेले होते, पदाधिकारी तिथे आले होते आणि त्याच्यापेक्षा वर यांची सभा होणार असं मला वाटत नाही. एक शेवटचा प्रश्न, काल 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जे आहे ती आमदारांसोबत एक बैठक झाली. अनेक सूचना ज्या आहेत त्या आमदारांना करण्यात आलेल्या. त्यामध्ये एक प्रामुख्याने सूचना आहे की पक्षाची नीतिमूल्य जी आहे ती पुढे जपत जा आणि निधी सर्वांना समान जो आहे तो मिळाला जाईल. कुठेतरी कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडू नका आणि टेंडरच्या मागे लागू नका, आपल्या मतदारसंघातली कामं करा अशा सूचना दिल्यात. निश्चितच आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांची
बैठक वर्षा निवासस्थानी झाली आणि तिथे मुख्यमंत्री साहेबांनी अनेक विषयांवर मार्गदर्शन केलं. त्यांनी संघटना वाढीच्या संदर्भातलं मार्गदर्शन केलं. त्यांनी संघटना कशी मजबूत केली पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन केलं. आपल्या आपल्या मतदारसंघात निधी खेचत असताना आपण सगळ्यांनी अनेक गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे त्या संदर्भातलं त्यांनी मार्गदर्शन सूचना आम्हाला दिल्या. धन्यवाद. साहजिकच आहे, परिणय फुके आपल्यासोबत होते. विविध विषयांवरती त्यांनी भाष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन सिद्धेश सोबत विनायक डावरू, ट्विन मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.